तलवारी पूर्वीच्या. देशावर ज्यावेळी ब्रिटिशांचं 250 वर्ष राज्य होतं त्यावेळी कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान होतं. कोल्हापूरमध्ये एक नाही तर कोल्हापूरला 2 मुख्यमंत्री होते. अखेर 1 मार्च 1949 रोजी रीतसर छत्रपतीच्या परवानगीनं संस्थान विलीन झालं. कोल्हापूरमध्ये राजेशाही असताना सुद्धा रयतेचं राज्य ही संकल्पना इथल्या राजेशाहीनं मान्य केली होती. आणि कोल्हापूरची हीच परंपरा आजही आहे की कोल्हापूर हे तसा व्यवस्थेच्या विरोधात काहीही समजा चुकीचं घडलं, अन्याय झाला, काय झालं तर कोल्हापूर धावून काय येतं, कोल्हापूरात चळवळी का होतात, कोल्हापूर आंदोलनाचं शहर का म्हटलं जातं, तर त्याची पाळीमुळे इतिहासात आहेत. कारण इथली लोक जागरूक आहेत. ही चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात बागलांनी सुरू केलेली होती. हे बागल सत्यशोधक विचाराचे होते आणि सत्यशोधक विचाराचं तत्वज्ञान अंगीकारूनच पुढे आपल्याला राज्य चालवायचं आहे या विचारांनी ही चळवळ त्यांनी खेड्या पाड्यामध्ये सगळीकडे जोरदारपणे नेली. नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर टीव्ही मध्ये मी संघवी राजवर्धन तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मी आता आहे उत्तरेश्वर पेठेमध्ये. इथं काय तर कोल्हापूर टीव्ही मध्ये आपण बघितलं तर राजकीय घडामोडी ज्या काही होतात कोल्हापूरमध्ये आणि देशभरामध्ये तर त्याचे व्हिडिओ आम्ही करत असतो आणि ते तुम्ही पाहत असतात. त्याचं सखोल विश्लेषण जे असेल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतंय. पण इकडे तिकडे चर्चा करताना काही विषय समोर येतात आणि आत्ता विषय समोर आलेला आहे तो म्हणजे कोल्हापूरमधल्या मुख्यमंत्र्यांचा. होय, तुम्ही बरोबर ऐकताय, कारण कोल्हापूरमध्ये 2 मुख्यमंत्री होऊन गेलेत आणि ते 2 मुख्यमंत्री ज्या घरामध्ये राहत होते त्या घरामध्ये आज आपण जाणार आहोत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की काय हे, कारण कोल्हापूरमध्ये आता जे राजकीय वातावरण बघितलं किंवा कोल्हापूरमध्ये आतापर्यंत कोणताही नेता अजून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला नाहीये हे तुम्हाला माहित असेल. आत्ताच्या पिढीला तर ते हे माहीतच नाहीये. पण माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकाल, हा आहे सावंतवाडा. सावंत यांचा वाडा आहे शुक्रवार पेठेमध्ये. तर तिथं मी आता आहे आणि जे कोण मुख्यमंत्री राहायला होते इथं तर त्याची जी काही हिस्ट्री किंवा जी काही गोष्ट आहे ना ती मी तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया. तर आपल्याला समजलंच असेल या वाड्यामध्ये सावंत मावशी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांना बऱ्याच या वाड्या संदर्भातल्या गोष्टी माहिती आहेत. बरीच दिग्गज मंडळी या वाड्यामध्ये राहायला होती आणि त्या संदर्भातल्या आठवणी किंवा गोष्टी ज्या काही असतील त्या आपल्याला सांगतात. नमस्कार मावशी, कशा आहेत? बरं आहे बा. मला सांगा या वाड्याबद्दलच्या आठवणी ज्या तुम्हाला माहिती आहेत. आमचं लग्न झाल्यापासून त्याच्या अगोदरपासून विमलाबाई बागल, वसंत बागल हे आमच्या घरात राहायला होते. आमच्या वाड्याला जवळजवळ 1.5 वर्ष झाली. 150 वर्ष झाली. काय आमच्या वाड्याला पिवळे लाल दिवे होते. परत वाड्यात आमच्या कारंजा वगैरे होता. शाहू महाराज बैठकीला होत होता. राऊंड टेबल जवळजवळ 1-2 लाखाचा आमच्याकडे राऊंड टेबल आहे. काय म्हणजे अजून आहे. परत आमच्या तळघर आहे. काय अशा बऱ्याच गोष्टी जुन्या आमच्याकडे अजून होत्या. तलवारी पूर्वीच्या असं सगळं काय होतं. आणि सगळी लोक म्हणजे मराठी सगळी सरकार वगैरे अशी लोक आमच्या इथे राहायला होती. भाड्याने राहायला होते? भाड्या नाही, आम्ही भाडे काही नाही, तसंच राहायला. हा तसंच. आणखी काय अशा आठवणी म्हणजे तुमचे सासू सासरे वगैरे काय सांगतात? आमचे सासरे जज होते. सांगाय म्हणजे आमची शेती सगळी शिंगणापुरात आहे. आता वाड्यामध्ये काय काय? आता वाड्यामध्ये एक तळघर आहे. बाकी सगळं जुनच आहे. जुनं आहे. आता तुम्ही आहे तसं हो राहते करून ते राहते. होय. राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल काय आणखी सांगता येईल तुम्हाला? म्हणजे ते सभेला वगैरे असं मीटिंग असली काय असलं की ते आमच्या इथं यायचे, मीटिंग भरवायचे. परत आमच्यातली त्यांच्याकडे जायची. असं सगळं रिलेशन होतं. भाई माधवराव बागल आणि त्यांच्याबद्दल माधवराव बागल आहेत का नाही, त्यांच्या आई आमच्या घरातच निवडून म्हणजे आम्हीच त्यांना निवडून दिलेला आहे. त्या आमच्याच राहिल्या होत्या पण निवडून आम्हीच दिले त्यांना. कोल्हापुरी बाणा हा जगभर का ओळखला जातो तर इथली माती आणि इथली माणसं ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर ती वैशिष्ट्यपूर्ण काय आहेत याचा जर तुम्ही खोलात विचार केला तर इतिहासापासून तुम्हाला त्याच्या घटना दिसतील. तर देशावर ज्यावेळी ब्रिटिशांचं 250 वर्ष राज्य होतं त्यावेळी कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान होतं. कोल्हापुरात ब्रिटिशांचं शासन नव्हतं.
इतर देशातल्या 572 संस्थानांमध्ये जसं ब्रिटिशांचा अंमल होता पण शासन नव्हतं, तसं कोल्हापूरवर ब्रिटिशांचं शासन नव्हतं. त्यामुळे कोल्हापूरमध्ये तसं स्वतंत्र होतं, रांगडेपणा होता, स्वतंत्र इथं संस्थान असल्यामुळे स्वतंत्र कारभार होता, सगळं स्वतंत्र. इथली पोलीस, आर्मी, न्याय व्यवस्था सगळं स्वतंत्र होतं. त्यामुळे इथल्या माणसांमध्ये तसं आपण म्हणू की सत्तेचा म्हणजे इंग्रजांची जी जुलमी सत्ता आपण म्हणतो तशी राजवट नव्हती. तर आपण बोलतोय कोल्हापूरच्या काही या अलीकडच्या राजकीय ज्या काही घडामोडी सुरू आहेत की म्हटलं जातं की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पण कोल्हापूरचा मुख्यमंत्री अजून झाला नाही महाराष्ट्राला. पण तुम्हाला माहिती आहे असेल कदाचित किंवा नसेल, म्हणजे जुन्या माणसांना माहिती असेल पण नव्या पिढीला कदाचित माहितीच नसेल, कोल्हापूरमध्ये एक नाही तर कोल्हापूरला 2 मुख्यमंत्री होते. ते कधी तर ज्यावेळी संस्थानी राजवट होती त्यावेळी प्रजा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये मंत्रिमंडळ होतं आणि जनतेच्या माध्यमातून जे भाई लोकनेते होते माधवराव बागल हे मुख्यमंत्री होते. पण त्यांच्या मंत्रिमंडळात काही किरकोळ वाद झाला त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा दिला आणि त्यांचे जे बंधू होते वसंतराव बागल यांना मुख्यमंत्री केलं. आणि याचा अर्थ कोल्हापूरमध्ये 2 मुख्यमंत्री होते. ती जी राजवट होती ती अल्पकाळ होती, 2-2.5 वर्ष चालली त्यानंतर. आणि त्यानंतर जशा देशांमध्ये आपल्या देशातली संस्थाने विलीन झाली तशी कोल्हापूर सुद्धा 1 मार्च 1949ला विलीन झालं संस्थांमध्ये. पण कोल्हापूरमध्ये माधवराव बागल होते की त्यांची आणि त्यांच्या बाकीच्या समर्थकांची इच्छा अशी होती की कोल्हापूर हा वेगळा देशच पाहिजे. कारण आमच्याकडे कारण कोल्हापूर तसं विस्तारानं मोठं होतं, लोकसंख्येनं मोठं होतं आणि आर्थिक स्रोत कोल्हापूर संस्थांचा मोठा होता. त्यामुळं आमच्याकडं त्यांचं म्हणणं होतं की ऑफिशियली रयतेचं राज्य असल्यासारखं कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये सुधारणा आहेत आणि कोल्हापूर हे शेतकरी कामगारांचं राज्य आम्ही करणार आहोत, समाजवादी अर्थव्यवस्थेचं राज्य करणार आहोत, शेतकऱ्यांचं राज्य करणार आहोत. तर आम्ही स्वतंत्र राहून आमचा राज्यकारभार करतो, आमच्या इथल्या जनतेची तशी मागणी आहे असं माधवराव बागलांची इच्छा होती. पण काही लोकांचा विरोधी होता, ते 2 गट त्यामध्ये पडले होते आणि अखेर 1 मार्च 1949 रोजी रीतसर छत्रपतीच्या परवानगीनं संस्थान विलीन झालं. आणि संस्थान विलीन झालं पण मी तुम्हाला सांगायचा मुद्दा असाच होता की जे माधवराव बागल आणि वसंतराव बागल इथं 2 मुख्यमंत्री होते, एक नव्हे तर 2 मुख्यमंत्री होते. आणि 2 मुख्यमंत्री असल्यामुळं आज जी चर्चा होती की कोल्हापूरला मुख्यमंत्री मिळालं नाही वगैरे असं आपण म्हणत असतो, ठीक आहे, तो एक भाग. स्वतंत्र महाराष्ट्रात कोल्हापूरला तगडे चांगले नेते जरी मिळाले तरी स्वतंत्र मुख्यमंत्रीपद मिळालं नाही हे जरी भाग असला तरी वेगळ्या लौकिक अर्थानं कोल्हापूरमध्ये 2 मुख्यमंत्री होतेच. आणि कोल्हापूरचा राज्यकारभार, कोल्हापूरचं एक वेगळं वैशिष्ट्य राजकारणात दिसत होते त्यावेळी सुद्धा. दुसरा भाग असा की माधवराव बागल जे होते ते शुक्रवार पेठ आणि उत्तरेश्वर पेठेच्या इथं सावंतवाडा म्हणून आहे, त्यांच्या मामांचं घर होतं तिथं आणि ते तिथं राहत होते. त्यांचा बराचसा काळ त्या सावंतवाडा, कारण बापूराव सावंत हे त्यांचे मामा होते, श्रीमंत होते, सदन होते आणि तिथंच ते बरीच वर्ष बागल कुटुंबीय तिथं राहत होतं. तिथंच बऱ्याच घडामोडी, अगदी राजश्री शाहू महाराज त्या घरी गेले होते, संत गाडगे महाराजांचे पाय त्या घराला लागले होते. तर कोल्हापूरचा असा इतिहास खूप काय म्हणतो आपण की बंडाचा पण इतिहास आहे कोल्हापूरचा. आणि कोल्हापूरच्या इतिहासाकडे बघितलं तर आपला मुद्दा तोच होता की कोल्हापूरमध्ये 2 मुख्यमंत्री होऊन गेले. आजच्या राजकारणात कदाचित ती गोष्ट माहीत नाही पण कोल्हापूरकरांना अभिमान वाटावे अशी घटना होती. कारण कोल्हापूरमध्ये राजेशाही असताना सुद्धा रयतेचं राज्य ही संकल्पना इथल्या राजेशाहीनं मान्य केली होती. आणि कोल्हापूरची हीच परंपरा आजही आहे की कोल्हापूर हे तसा व्यवस्थेच्या विरोधात काहीही समजा चुकीचं घडलं, अन्याय झाला, काय झालं तर कोल्हापूर धावून काय येतं, कोल्हापूर चळवळी का होतात, कोल्हापूर आंदोलनाचं शहर का म्हटलं जातं, तर त्याची पाळीमुळे इतिहासात आहे. कारण इथली लोक जागरूक आहेत. ब्रिटिश मुलकामध्ये सबंध देशभर स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. पण ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेली संस्थानं जी आहे त्यांच्यामध्ये प्रजा परिषदेच्या नावाने स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. ही प्रजा परिषद काँग्रेसशी संलग्न होती आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाई माधवराव बागल
यांनीच पहिल्यांदा या चळवळीला मोठ्या प्रमाणात चालना दिली. सुरुवातीचे त्यांचे सहकारी होते ते वीर माने आणि हविरे या दोघांनी सत्याग्रह आंदोलनं सुरू केली आणि हा जो काँग्रेसचा झेंडा आहे तो या राज्यामध्ये रोज सकाळी प्रभात फेरीच्या मार्फत हे लोक फिरवू लागले आणि त्यामुळे संस्थानाचा रोष यांच्यावर ओढावला. पण ही चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात बागलांनी सुरू केलेली होती. हे बागल सत्यशोधक विचाराचे होते आणि सत्यशोधक विचाराचं तत्वज्ञान अंगीकारूनच पुढे आपल्याला राज्य चालवायचं आहे या विचारांनी ही चळवळ त्यांनी खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे जोरदारपणे नेली. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला कोल्हापूर संस्थान जे आहे ते विलीन व्हायला पाहिजे होतं. पण या विलिनीकरण जर झालं तर आपल्याला पाहिजे ते तत्वज्ञान इथं आणता येणार नाही असं बागलांना प्रामाणिकपणे वाटत होतं आणि म्हणून ते विलिनीकरण नको या मताचे होते. तर दुसरा एक गट विलिनीकरण पाहिजे म्हणून या गटाचा होता. आणि या दृष्टिकोनातून माधवराव बागलांनी जे छळ आणि जे त्रास सोसलेला आहे तो एक मोठा अत्यंत श्रीमंत असलेला ग्रस्त मोठ्या घरात जन्माला आलेला असला होते. खंडेराव बागल हे त्यांचे वडील तरी सुद्धा बागलांनी आपलं घर सोडलं, त्यांना वनवास भोगावा लागला, त्यांना संबंध संस्थान सोडून हद्दपार व्हावं लागलं. असं असून सुद्धा त्यांनी कोल्हापूरसाठी जे काम केले तो इतिहास कधी विसरणार नाही. आणि म्हणून ते पहिल्यांदा या कोल्हापूर स्टेटचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांचं सरकार गडगडलं आणि त्यानंतर वसंतराव बागल हे त्यांचे बंधू हे मुख्यमंत्री झाले आणि अशा पद्धतीने हे गव्हर्नमेंट आलं. त्यात ट्रेनची कारखाने असे मान्यवर लोक मोठे मोठे होते, चांगल्या पदांवर त्यांनी घेतलेलं होतं. पण ही चळवळ पुढे चालली नाही आणि मग शेवटी कोल्हापूर संस्थान हे विलीन झालं.